राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पैठणचे नेते संजय वाकचौरे यांनी शेतकरी शेतमजूर संपर्क अभियान यात्रेला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पैठण येथे या संपर्क अभियान यात्रेचे उद्घाटन केले। या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती। तसेच या संपर्क अभियान यात्रेच्या पहिल्याच दिवशी वाकचौरे यांना ग्रामीण भागातही खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळत आहे। यावरून संजय वाकचौरे इज बॅक अगेन असा इशारा संजय वाकचौरे यांनी विरोधकांना दिलेला आहे। तसेच संजय वाकचौरे यांची ही संपर्क अभियान यात्रा तालुक्यातील राजकारणासाठी गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून निवडून येण्याच्या परिस्थितीत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय वाकचौरे यांना तिकीट नाकारले व एका नवख्या उमेदवाराला तिकीट देऊन पैठणची जागा गमावली। पक्षाने अन्याय केल्यानंतरही संजय वाकचौरे यांनी पक्षाची साथ सोडली नाही व पक्षाच्या वाईट काळातही ते शरद पवारांसोबतच राहिले। मध्यंतरी काहीसे शांत राहिलेले संजय वाकचौरे यांना पक्षाने कामाला लागा असे आदेश दिल्यानंतर वाकचौरे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे। शुक्रवारी संजय वाकचौरे यांनी पक्ष नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजूर संपर्क अभियान यात्रेला पैठण येथून सुरुवात केली। या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। तसेच पहिल्याच दिवशी या यात्रेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असून आय एम बॅक अगेन असा इशारा संजय वाकचौरे या संपर्क अभियान यात्रेच्या माध्यमातून विरोधकांना देत आहेत। पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना 4 वर्षासाठी मिळालेले कॅबिनेट मंत्रीपद तसेच या मंत्रिपदादरम्यान 2 वर्षासाठी मिळालेले पालकमंत्रीपद व त्यानंतर संदीपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची निवडणुकीत मिळवलेला धमाकेदार विजय यामुळे त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठण विधानसभेची निवडणूक सोपी जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता। मात्र संपर्क अभियान यात्रेच्या माध्यमातून संजय वाकचौरे यांनी राजकारणात केलेली धमाकेदार री-एंट्री व या री-एंट्री नंतर आता पैठण विधानसभेची निवडणूक ही एकतर्फी होणार नाही अशी परिस्थिती सध्या तालुक्यात निर्माण झालेली आहे। ही निवडणूक अतितटीच होईल असे जाणकारांचे मत आहे। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कडार, पैठण।